विठू नामाचा गजर करत सगळ्या पालख्या आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पुण्याच्या 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। दिवे घाटामध्ये भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम। दानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार आहे। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने वारकऱ्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिड सांगवीमध्ये संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण हे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालंय। शिस्तबद्ध रिंगण, वारकऱ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग आणि आकाशातून टिपलेली ड्रोनची विहंगम दृश्य। आषाढी वारीसाठी पंढरपूर आगारामध्ये नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल आहेत। आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते बसचं लोकार्पण। वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी या बसेस धावणार आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट म्हणून नवी ओळख मिळाली आहे। यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे। पालिकेच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात आले। सोनसाखळी, मोबाईल, पॉकेटमारांवरती पोलिसांची कोरडी नजर आहे। तिसरा डोळा अर्थातच सीसीटीव्ही आणि एआयचा वापर करून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। दिवे घाटातील पालखी मार्गावरती कलाकार भूषण खंडाळे यांच्याकडून खास TV9 मराठीसाठी रांगोळीच्या माध्यमातून TV9 मराठीचा लोगो साकारत कलाकृतीही करण्यात आलेली आहे। अहिल्यानगरच्या सरला बेट येथून निघालेल्या पालखीत एका श्वानानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। वारकऱ्यांसोबत पायी पंढरपूरकडे निघालेल्या या श्वानाचा अनोखा भक्तिभाव पाहून भाविकही भारावले आहेत आणि या श्वानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। वारकरी महोत्सवानिमित्त मुंबईतील डबेवाले कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये आयुष्यमान कार्ड वाटप, रेनकोट वितरण आणि इतर सुविधांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे।